आज आपण अवघ्या 10 मिनिटांमध्ये फक्त 1 वाटी तांदळापासून एकदम मार्केट सारखा टेस्टी आणि पौष्टिक असा पिझ्झा बनवणार आहोत। तर या पिझ्झामध्ये आपण मैद्याचा अजिबात वापर करणार नाही, फक्त तांदळापासून हा पिझ्झा आपण बनवणार आहोत, त्यामुळे तो एकदम पौष्टिक असा बनतो। तर हा पिझ्झा लहान मुलांना तर आवडेलच, परंतु मोठे देखील मागून खातील इतका हा टेस्टी बनतो। तर चला करूया रेसिपीला सुरुवात। तर या ठिकाणी मी या वाटीने 1 वाटी एवढं तांदूळ स्वच्छ धुवून 1 तासासाठी पाण्यामध्ये भिजत घातलं होतं। तर या ठिकाणी बघू शकता 1 तासानंतर तांदूळ हे व्यवस्थित असं भिजलेलं आहे। तर हे आता तांदूळ मी पाणी निथळून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि यामध्ये आता अर्धी वाटी एवढं आपल्याला दही घालून यावरती झाकण झाकून याची फाईन अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे मिक्सरवरून। तर या ठिकाणी बघू शकता मी याची पेस्ट बनवून घेतलेली आहे एकदम फाईन अशी। हे आता एका बाउलमध्ये काढून घेते। जसं आपण डोशासाठी बॅटर बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर यासाठी तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता, फक्त बासमती तांदूळ सोडून। तर या ठिकाणी पळीने व्यवस्थित असं हे बॅटर मी एकदा फेटून घेते आणि यावरती झाकण झाकून 15 मिनिटांसाठी हे मी ठेवून देते। तोपर्यंत आपण इतर तयारी करून घेऊयात। तर या ठिकाणी एका बाउलमध्ये मी भाज्या घालून घेते। तर या ठिकाणी मी टोमॅटो, कांदा, त्याचबरोबर हिरवी आणि पिवळी शिमला मिरची चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलेले आहे त्या घालून घेते। यामध्ये आता पाव चमचा एवढे काळी मिरी पूड, पाव चमचा नमक, अर्धा चमचा ऑरिगॅनो, त्याचबरोबर अर्धा चमचा एवढी रेड चिली फ्लेक्स, त्याचबरोबर यामध्ये मी आता पाव चमचा एवढं मिक्स हर्ब्स घालून घेते आणि हे व्यवस्थित आता मिक्स करून घेते। तर यामध्ये तुम्हाला हव्या त्या तुम्ही भाज्या घालू शकता, कॉर्न देखील यामध्ये घालू शकता। आता हे व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी आपलं बॅटरी व्यवस्थित असं फुललेलं आहे बघू शकता तुम्ही। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार नमक घालायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी पाव चमचा एवढा सोडा घालून घेते आणि यामध्ये 1 चमचा एवढं पाणी घालून व्यवस्थित असं पुन्हा एकदा हे एक अर्धा मिनिटं फेटून घेते। जास्त वेळ फेटायचं नाही आणि सोडा घातल्यानंतर लगेच आपल्याला पिझ्झा बनवण्यासाठी घ्यायचा आहे। तर या ठिकाणी एक पॅन ठेवलेला आहे गॅसवरती मी गरम करण्यासाठी। यामध्ये पाव चमचा एवढं मी बटर घालून व्यवस्थित असं ते पॅनमध्ये स्प्रेड करून घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि यावरती आता आपल्याला जे आपण बनवलेलं बॅटर आहे ते घालून घ्यायचं आहे। तर पळीने 2 पळी एवढं मी हे बॅटर या पॅनमध्ये घालून घेते। तर या बेसची लेयर आपल्याला थोडीशी जाडच ठेवायची आहे। जर तुम्हाला मिनी पिझ्झे बनवायचे असेल तर तुम्ही डोसा पॅनवरती छोटे छोटे पिझ्झे बनवून घेऊ शकता। यावरती आता आपल्याला एकदम स्लो फ्लेम करून झाकण झाकून 1 मिनिट हा बेस बेक करून घ्यायचा आहे। तर वरून या बेसची बाजू सुकलेली आहे, मी पलटून घेते। बघू शकता खूप छान सोनेरी कलर आलेला आहे, एकदम क्रिस्पी झालेला आहे आपला हा बेस। आता गॅस बंद करायचा आहे आणि यावरती आपल्याला पिझ्झा टॉपिंग लावून घ्यायचं आहे। नसेल तर तुम्ही टोमॅटो केचप लावू शकता किंवा शेजवान चटणी देखील किंवा सॉस देखील तुम्ही यावरती वापरू शकता। आता 1-1.5 चमचा एवढं मी हे पिझ्झा टॉपिंग घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं हे मी स्प्रेड करून घेतलेलं आहे। आता यावरती आपल्याला चीज घालून घ्यायचं आहे। तुम्ही मोझरेला चीज वापरू शकता तर किंवा कोणतेही चीज या ठिकाणी वापरू शकता। या ठिकाणी मी चीज क्यूब खिसणीने खिसून घेतलेलं आहे ते घालून घेतलेलं आहे चीज मी। व्यवस्थित असं चीज मी घालून घेतलेलं आहे या बेसवरती। आता यावरती आपल्याला मिक्स केलेल्या ज्या आपण भाज्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत। तर या पिझ्झाला तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही डेकोरेट करू शकता, तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या यामध्ये तुम्ही घालू शकता। आता व्यवस्थित अशा या भाज्या मी या पिझ्झावरती घालून घेतलेल्या आहेत। आता यावरती मी आणखीन थोडंसं चीज घालून घेते, म्हणजे बेक झाल्यानंतर पिझ्झा हा खूप छान दिसायला दिसतो आणि चीज हे मुलांना आवडतं, त्यामुळे मी या ठिकाणी थोडंसं जास्तच वापरलेलं आहे। आता यावरती मी थोडंसं चिली फ्लेक्स घालून घेते आणि यावरती आता झाकण झाकून आपल्याला एकदम स्लो फ्लेम करायची आहे गॅसची आणि 2 मिनिटं हा पिझ्झा बेक करून घ्यायचा आहे। या ठिकाणी बघू शकता 2 मिनिटांनंतर पिझ्झा हा व्यवस्थित असा बेक झालेला आहे, चीज हे व्यवस्थित असं मेल्ट झालेलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता भाज्या देखील आपल्या सॉफ्ट झालेल्या आहेत। एकदम झटपट असा हा पिझ्झा तयार होतो। तर हा पिझ्झा तुम्हाला सकाळी नाश्त्यासाठी एकदम झटपट असा बनवायचा असेल तर तुम्ही या पिझ्झ्यासाठी लागणारं जे बॅटर आहे तांदळाचं ते तुम्ही रात्रीच बनवून ठेवू शकता। फक्त सोडा हा ज्या वेळेला आपण पिझ्झा बनवणार आहे त्यावेळेलाच घालायचा आहे। तर आता या ठिकाणी पिझ्झा आपला तयार आहे। एका प्लेटमध्ये मी हा काढून घेते। बघू शकता खूप दिसायला सुंदर एकदम मार्केट सारखा आपला पिझ्झा दिसायला दिसत आहे। आता यावरती मी हलकंसं मिक्स हर्ब्स घालून घेते आणि हा पिझ्झा मी आता कट करून घेते।
तर या ठिकाणी बघू शकता खूप छान आपला पिझ्झा दिसायला झालेला आहे, एकदम कलरफुल असा. याला बघू शकता आतमधून बेसला खूप छान अशी जाळी पडलेली आहे. एकदम मार्केट सारखा टेस्टी असा झालेला आहे पिझ्झा हा. आणि या ठिकाणी बघू शकता खालून बेस देखील बघू शकता खूप छान असा बेक झालेला आहे. तर हा पिझ्झा खाल्ल्यावरती कोणी सुद्धा म्हणणार नाही की आपण घरी बनवला आहे, आणि तोही तांदळापासून. एकदम पौष्टिक असा हा पिझ्झा तयार होतो तांदळापासून. यामध्ये आपण मैद्याचा अजिबात वापर केलेला नाही. तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर या ठिकाणी एक बाईट मी पिझ्झाचा खाऊन सांगते कसा झालाय ते. तर खूपच यम्मी असा आपला पिझ्झा तयार झालेला आहे. खूप चवीला टेस्टी असा झालेला आहे. मुलांना तर खूपच आवडेल, त्याचबरोबर मोठे देखील मागून खातील आणि तुम्हाला सारखं सारखं हा पिझ्झा बनवायला लावतील, इतका हा टेस्टी पिझ्झा बनतो. तर रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा मजेदार रेसिपी सोबत.